राधे राधे. कशा आहात सगळे? सकाळ सकाळ कामं वगैरे आवरले की अंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार केला आणि धूपदीपाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. आजचा दिवस खरंच खूप चांगला होता. चांगला ह्यासाठी होता की आज आमच्या घरी भागवताची पंगत होती आणि सगळे महाराज लोक आणि इतर लोक आमच्या घरी जेवायला येणार या आनंदाने काही वेगळंच होतं. आमच्या स्वयंपाकामध्ये थोडासा हातभार लावला. लगेच ननंदबाईची ही एंट्री झाली. त्यांचाही हातभार स्वयंपाकाला लागणार होता. आता कोणताही कार्यक्रम म्हणला ननंदबाई नाही आल्या असा कधीच होणार नाही, कारण की कोणताही कार्यक्रम असला की ननंदबाई आवर्जून येतात आणि आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करू लागतात. लगेच आमचे करणभाऊही आले आणि त्यांनी सांगितलं की आज मी मिरचीची भाजी करणार आहे. करणभाऊचाही हातभार आमच्या कार्यक्रमाला लागला. एवढ्या उन्हामध्ये बाहेर त्यांनी मिरचीची भाजी बनवली. मग काय सगळा स्वयंपाक वगैरे आवरला की सासूबाई 5 मिनटं थोडासा विसावा घेण्यासाठी देवाजवळ जाऊन बसल्या होत्या. आमच्या जाऊबाई मस्तपैकी आम्हाला कणिक बसल्या बसल्या सगळं चुरून देत होत्या. आम्ही दोघी ननंद भावजाई गप्पा गोष्टी करत करत पोळ्या करत होतो. आता ननंदबाई मात्र आमच्या उन्हामधनं आल्या होत्या. आल्या बिचाऱ्यांना आम्ही कामाला लावलं. तसंही त्यांच्या हाताला खूप चव आहे आणि खूप पटापट कामं करतात. या उद्देशानं आम्ही त्यांना गोड गोड बोलून काही ना काही त्यांच्याकडनं कामं करून घेतो. जाऊबाई मस्त खुशीमध्ये होती की तिला वाटलं की ननंदबाई आणि सगळ्याजणी आम्ही जोमाने कामाला लागलेलो होतो. देवासाठी नैवेद्याचं ताट रेडी केलं होतं. मठ्ठा, मिरचीची भाजी, मसाले भात, पोळी आणि स्वीटमध्ये मोतीचे लाडू असा नैवेद्य तयार करून भागवताच्या पोथीपाशी नेऊन पहिला नैवेद्य दाखवला आणि महाराज लोक येणार होते. त्या निमित्तानं दारामध्ये छानपैकी रांगोळी काढून घेतली होती. आता कोणताही सणवार असला आणि महाराज लोक कोणताही असला की दारात रांगोळी, फुलांचा वर्षाव असला की खरंच घरामध्ये खूप आनंदी वातावरण होतं. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा असं म्हणतात, ते काही खोटं नाही बाबा, कारण की तो आनंद प्रत्येक त्या दिवशीचा दिवस हा दिवाळीसारखाच वाटायला लागतो. घर वगैरे पूर्ण आवरून घेतलं. महाराज येणार होते आणि इतर मंडळी येणार होती. त्यांच्यासाठी हॉलमध्ये आसन वगैरे टाकून घेतले. पटापट सगळं घर आवरून घेतलं. आवरून घेतल्यानंतर लगेच महाराज येणार होते. महाराज आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुतले की लगेच जेवायला बसणार होते. पायता कामं आवरता सकाळच्या 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 कसा वाजला काही समजलंच नाही. माझी दिवसभराची लगबग सुरू होती, पण सगळ्यांसोबत कामं करताना मला तर थकल्यासारखं अजिबात वाटत नाही. वर्षातून एकतरी असा कार्यक्रम असायला हवा की ज्याने आपल्यासोबत सगळे येतील, सगळ्यांसोबत आपण जेवण करू, गप्पा गोष्टी करता करता आपल्या घरातून अन्नदानही होईल. आणि खरं सांगायचं म्हटलं की हा आनंद कोणत्याही 5 स्टारमध्ये मिळत नाही बरं का. पायता महाराज आले. त्यांचे छानपैकी पाय वगैरे धुवून टीका वगैरे लावल्यानंतर घरामध्ये आगमन झालं. आगमन झाल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि लगेच महाराज लोकांची आणि पुरुष मंडळींची पंगत जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर सगळ्यांना नमस्कार केला आणि जेवायला सुरुवात केली होती. महाराजांनी आवर्जून सांगितलं होते की आजचा जे अन्नदाते आहेत त्या घरचं जेवण हे खूप चांगलं झालेलं आहे. खरंच सगळे आपल्या घरी आले, 2 घास पोटभर शिल्लक खाऊन गेले की आनंद खूप मिळतो. असं वाटतं की त्या दिवशी अन्नपूर्णाही आपल्या अन्नदानावर प्रसन्न होती. लगेच पुरुष मंडळी उठले की लगेच बायकांचीही पंगत बसवली. गप्पागोष्टी करत करत सगळ्यांनी मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला. आता कामं आमची झाली होती. पायता 3 वाजले होते. आम्हालाही भरपूर भूक लागली होती. मग काय सगळं कामं पटापट आवरून घेतले आणि जेवण वगैरे करून घेतलं. खरं सांगायचं म्हणलं की ह्या दिवसाची आम्ही वर्षातून 1 दिवस असतो त्याची आतुरतेनं वाट बघतो. कामं वगैरे झालं की लगेच ननंदबाई आम्ही सगळ्याजणी हॉलमध्ये बसत गप्पा गोष्टी करत होतो. असा होता आमचा पंक्तीचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. टाटा बाय बाय. राधे.